एकमेकांच्या तोंडात घालू शकता, एकमेकाला खाऊ घालता. तसं देव सुद्धा केलेली आहे. मी सांगत नाही, महाराज अभंगाच्या महाराज सांगते एकमेका देवमुखी सुखी घालू हंबरी. एकच वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही एकमेकाला तोंडात घालू शकतो. थोडीशी तिथं सत्व परीक्षा झाली देवाची आणि दानवची. काय झाले, तुम्ही एक काम करा म्हणजे पहिली पंगत कोणाची बसायची, देवाची बसायची का दानवची बसायची. त्यावेळेस देवाने विचार केला की नाही तुम्हीच आधी जेवण करा. बरं असं जेवण करा, एकमेकाच्या तोंडात घालायचं. कसं घालायचे, आपणच जेवायचं. मग प्रत्येकाला अशा हाताला अशा पट्ट्या बांधल्या लाकडाच्या. आता लाकडाची पट्ट्या बांधल्यानंतर जेव्हा म्हणल्यानंतर जेवू शकेल का, असं वाकडा हात होईल का. पहिली पंगत आहे ना, तुम्ही जेवू शकता, तोच तुम्ही जेवा. येणे म्हणजे आता नाही ते प्रयत्न केलं, घास काही तोंडात आहे ना, असं वरून टाकलं तर नाकात पडणारे, कधी डोक्यातच पडणारे. आता काही खरं नाही म्हणजे आता नाही असलं नाही, तुम्ही जेवण करा देवा. असं काय, ठीक आहे आम्ही जेवण करू. त्याने विचार केले, तुम्ही समोर 10 जण बसा, आम्ही 10 जण इकडे बसतो. बांधला हाताला बांध ठेव का, द्या का पुढल्याच्या तोंडात ठेवा. एकमेकात देवमुखी सुखी घालू हंबरी. त्यानं इकडल्या तोंडात, त्यानं तिकडल्या तोंडात. विठाला ते कृष्ण भगवान परमात्म्याने जी लीला केल्या ती आपण करायच्या भाकरी जायचं नाही. कृष्ण भगवान परमात्म्याने चोरी केली म्हणून आपणही चोरी करायचं नाही. आपण चोरी केलं तर ज्याला गेल्याशिवाय जमत नाही. कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका म्हणून आपण दुसरी करायच्या भाकरी जायचं. कसं असतं जीवनामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याचे आपण करायचं, चरित्र ऐकायचं. आता एकच दृष्टांत करतो, शेवटच्या चरणात जातो. आपल्याला झाले काय झालंय, कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 काय. आता श्रावण महिन्यात चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये आता आपल्या तमिळनाडूमध्ये पोथी चालू आहे. त्यांना थोडं बघते माझी धावपळ चालू आहे. पण श्रावण महिन्यामध्ये पोथी असतेच. बरं, आता ते मोठं गाव होतं. त्या मोठ्या गावामध्ये वरल्या आईला एक पोथी चालू आणि खाल्ल्या आईला एक पोथी चालू. कोणत्या 2 पोथी ते, वरल्या आईला हरिविजय आणि खाल्ल्या आईला पांडव प्रताप. तो नवरा बायको चहा पित असताना नवऱ्यानं म्हटलं बायकोला, अगं तू पोथी ऐकायला कुंकड जाणार आहे. तिने म्हणले तुम्ही कुंकड जाणार आहे. तो म्हणला आम्ही हरिविजय ऐकायला जाणार आहे. ती म्हणते तुम्ही हरिविजय ऐकायला, मी पांडव प्रताप ऐकायला जाणार. ही इकडे गेली, तो बाबा तिकडे गेला. पोथी ऐकून घरी आले. झोपत असताना अजून चहा करायला चालू झाला. चहा त्यावेळेस नवरा म्हणणारा बायकोला, चहा प्यावा. नवरा म्हणते आमच्या पोथीत आणली मजा आली, आमच्या पोथीत काही मजा आली. कृष्ण भगवान 16,108